श्री गणेशाय सुसंत मुनियो आणखी एक कथा सांगतो ती श्रवण करा। पूर्वी अंगद नावासाहेब राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिउत्तर होता। त्याने प्रसाद त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त होते असे। तो राजा एकदा अरण्यात सिंह वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला। तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बालवांसह भक्तियुक्त अंतःकरणात सत्यनारायणाचे पूजन करीत आहे असे राजाला दिसले। परंतु राजा हे सर्व पाहून त्या ठिकाणी गेल्याने ते सत्यनारायणाचे भगवंत नमस्कार केला नाही, तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला। नंतर भक्तिभावाने सर्व बाबा प्रसाद भक्षण केला, आनंदी झाला। राजा मात्र प्रसाद त्यागामुळे अति दुःख झाला। त्या राजाचे 100 मुलं, धन धान्य, सर्व संपत्ती नाश पावली। हे सर्व सत्यनारायणाच्या कृपेने झाले असेल असं राजाला वाटले। ज्या ठिकाणी गोपाळांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला। नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला, त्याच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन सत्यनारायणाचे पूजन केले। त्यामुळे अंगद राजा धन पुत्र इत्यादी ऐश्वर्य संपन्न झाला। या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला। हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला। म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे। जो कोणी अति दुर्लभ असा सत्यनारायणाचे वर करतो, फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धन धान्य सर्व वस्तूंचा लाभ होतो। जो दारिद्र्य असेल त्याला दृढ मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो। जो भयभीत झाला सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो। इच्छितम संपूर्ण ऐश्वर्य या लोकी बघून अति सत्यनारायणाच्या नगरात जातो। ऋषियो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला मी सांगितले। विशुद्धम कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे। या देवाला काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असं म्हणतात। नाना रूप धारण करून सर्व भक्तांचा इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रत रूप मनुष्य असतो। जो कोणी सत्यनारायणाची कथा पठण करील, श्रवण करील, त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील। या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला। हरे नमः हरे नमः हरे नमः। 5वा अध्याय समाप्त। पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सत्यनारायण भगवान की जय।